हॅलो फ्रेंड्स, मी पौर्णिमा. माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघतो आहे हिवाळा स्पेशल ग्रीन पुलाव. ग्रीन पुलाव करण्यासाठी आपण भात शिजवून घेतलेला आहे. त्यानंतर बारीक मेथी चिरून घेतलेली आहे. कांद्याची पात आपण बारीक चिरून घेतलेली आहे. पालकाचे पानं ब्लांच करून त्याची पेस्ट केलेली आहे. आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीरची पण पेस्ट करून घेतलेली आहे आणि हिरवा वाटाणा घेतलेला आहे. आता सगळ्यात आधी आपण कढईमध्ये 2 टेबलस्पून एवढं तेल घेतलेलं आहे. आपलं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण जिरं घातलेलं आहे फोडणीसाठी. त्यानंतर आलं, लसूण आणि मिरची, कोथिंबीरीची जी पेस्ट केली होती ती टाकलेली आहे. 5-6 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या आहे, एक छोटासा आल्याचा तुकडा, हे सगळं टाकून आपण छान व्यवस्थित परतवून घेतलेलं आहे. त्यानंतर हिरवा वाटाणा टाकणार आहे. तुमच्याकडे जर फ्रोझन वाटाणा असला तो टाकला तरीही चालेल. वाटाणा टाकून आपण पुन्हा व्यवस्थित परतवून घेतलेला आहे. आता यावर झाकण ठेवून आपण व्यवस्थित शिजवून घेऊ. अगदी 2 ते 3 मिनटामध्ये दाणे एकदम छान शिजलेले आहे, बघू शकताय तुम्ही. आता यामध्ये आपण एकदम बारीक चिरून ठेवलेली 1 बाऊल मेथी घालतो आहे. स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्यानंतर कांद्याची पात, ती पण एकदम बारीक बारीक चिरून घेतली आहे, ती पण आपण टाकणार आहे. थोडीशी पात आपण बाजूला ठेवलेली आहे वरतून सर्व करण्यासाठी. आता कांद्याची पात आणि मेथी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण चवीनुसार यामध्ये मीठ घातलेलं आहे. भाताच्या अंदाजानेच आपण मीठ घातलेलं आहे. मीठ घातल्यामुळे पण मेथी आणि कांद्याची पात पटकन शिजेल. आता सगळ्या भाज्या व्यवस्थित शिजलेल्या आहे. सगळ्यात शेवट आपण ब्लांच केलेली पालकाची पेस्ट टाकतो आहे. पालक पेस्ट शिजली असल्यामुळे आपण सगळ्यात शेवट घातलेली आहे. त्यानंतर 1 टेबलस्पून आपण पुलाव मसाला घातलेला आहे. यामध्ये सगळं टाकून आता छान व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. बघू शकताय किती छान हिरवा कंच असा रंग आलेला आहे. आपण कुठलाही रंग यामध्ये टाकलेला नाही आहे, तरी देखील खूप सुंदर रंग दिसतो आहे. तेलामध्ये सगळ्या भाज्या व्यवस्थित शिजलेल्या आहे, बघू शकताय. तेल सेपरेट व्हायला लागलेलं आहे. आता सगळ्यात शेवट आपण शिजलेला छान लांब तांदळाचा भात केलेला आहे तो टाकणार आहे. भात टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. एकदम छान असा ग्रीन ग्रीन आपला हा पुलाव तयार होईल. आता मार्केटमध्ये मस्त भरपूर भाज्या आहे, तेव्हा हा पुलाव एकदा नक्की करून बघा. सगळ्यांना खूप आवडेल, खूप मस्त लागतो. आता आपण झाकण ठेवून एक वाफ काढून घेतो आहे. आता आपल्या पुलावला एकदम छान वाफ आलेली आहे, बघू शकताय. मस्त दिसतो आहे ग्रीन पुलाव आपला. हा तुम्ही काकडीच्या कोशिंबिरीसोबत किंवा बुंदी रायत्यासोबत कशाही सोबत सर्व करू शकता. मुलांना टिफिनला द्यायला किंवा कोणी गेस्ट येणार असेल तेव्हा करायला खूप छान आहे आणि अतिशय सोपा आहे. मुख्य म्हणजे बघू शकताय एकदम ग्रीन पुलाव आपला रेडी आहे. आपण प्लेटमध्ये सर्व करून घेतला आहे. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा.